नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी 2 मे 2025 रोजी सकाळी 9 ते शनिवारी 3 मे 2025 रोजी सायंकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। या काळात ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचं नियोजन करून पूर्ण 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवता टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। परिणामी शुक्रवारी 2 मे रोजी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकुंभ, ब्रह्मांड, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, डोंगरीपाडा, वाघबीळ या भागातील पाणीपुरवठा बंद राहील। तर शुक्रवारी 2 मे रोजी रात्री 9 पासून ते शनिवारी 3 मे रोजी 9 वाजेपर्यंत समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्रा येथील भागातील पाणीपुरवठा बंद राहील। शटडाऊनच्या काळात स्टेम प्राधिकरणाकडून योजनेमधील दैनंदिन देखभाल, दुरुस्तीची कामं, चेने येथील जलमापक बसवण्याचं काम करण्यात येणार आहे। पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी आणि या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ठाण्यातील प्रति तुळजापूर मंदिरामध्ये देवीची पूजा करण्यात आली। जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने हे मंदिर बांधण्यात आलं आहे। शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती ही पूजा संपन्न झाली। यावेळी शरद पवार यांना पहलगामबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं। तसं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का यावरही त्यांनी उत्तर दिलं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का यावर त्यांना विचारलं असता शरद पवार म्हणाले की दोन्ही कुटुंब एकत्र येत असतील तर चांगलीच बाब आहे, पण आजचा दिवस वेगळा आहे आणि राजकारणावरती काही भाष्य नको असं शरद पवार यांनी म्हटलं आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी या प्रश्नावरती उत्तर दिलं होतं, तर पहलगामबाबत शरद पवार यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे। देतो दया सागर अज्ञान वहानी बुद्धिमती दे आरा बाहेर जाऊ दे, बाहेर जाऊ दे, खूप दूर जो दुर्जो ओम मेघवै प्रतिष्ठानामजज्ञो जतलहिते न जयन्ते सर्वमेव प्रतिष्ठितं भवति सुप्रतिष्ठितमस्तु अम्बे अम्बिके अम्बालिके नमानयति आपण सगळ्यांनी डोळे बंद करायचे। या ठिकाणी महाबीजाक्षरांचं पठण होत आहे। प्रत्येक बीजाक्षरांबरोबर आई भगवतीमध्ये प्राण परमात्मा प्रवाहित होतोय, या मूर्तीमध्ये देवत्व येत आहे अशी भावना सगळ्यांनी करायची आहे। तुळजानी भवान्यै नमः महावस्त्रं समर्पयामि गंधाक्षर पुष्पाजन दीपः आरार्तिकियम् ओमिलग्गो हविः प्रजननं मे अस्तु दशवीरग्गो धर्मगणग्गु समस्तये प्रजासानि कामराजे ज्योतंबे ओवाळो तुझला भवानी ओवाळो तुझला देह भावे अहंकार देह भावे अहंकार चरणी वाहिला कामराजी ज्योतंबे ओवाळो तुझला भवानी ओवाळो तुझला देह भावे अहंकार देह भावे अहंकार चरणी वाहिला कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम मृगेंद्र
मोबाइल नीचे लेना है। ये खाली का फ्लैश थोड़ा भवानी माता की नमः। पार्वती पट हर 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 पवित्रमसि शतधार भसो पवित्रमसि। आयुर्वै पुरुषः सतेन्द्रियम् आयुर्वेन्द्रियं वीर्यमात्मन् धत्ते। सबला सन्तु समृद्धिरस्तु तिरस्तु। एक वेगळा असा सुरू आहे. आजचा दिवस अक्षय तृतीयेचा भारतीय पद्धतीला जो सगळ्यात उत्तम ऋत असतो तो अक्षय तृतीयाचा असतो. आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी आज ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी पुढाकार घेतला आणि आजचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. हे मंदिर, त्याचं हे वास्तुशिल्प, त्याची कलाकृती ती बघितल्याच्यानंतर एक क्वचित बघायला मिळेल अशा प्रकारची ही कलाकृती या ठिकाणी केलेली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भगवान परशुराम यांची जयंती काल ठाणे शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त TMT वावे डेपो ते रूपादेवी मंदिरापर्यंत शोभायात्रेचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. परशुराम जन्मोत्सवाचे हे पहिलेच वर्ष असून भगवान परशुरामाचे महात्म्य सर्वांना कळावे या उद्देशाने सदर शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोभायात्रेमध्ये भगवान परशुरामांची प्रतिमा रथात ठेवण्यात आली होती. तसेच ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक देखील करण्यात आली.
या शोभायात्रेमध्ये युवा समाजसेवक सिद्धार्थ पांडे, योगेश पाठक, वरिष्ठ पत्रकार अनिल गलगली, समाजसेवक संजय झा, भाजपा युवा मोर्चाचे अमित मिश्रा, विपिन पांडे, अशोक मिश्रा, निजाम शेख, अरुण मिश्रा, रजनी पांडे, विनय गोपाल मिश्रा तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचं आयोजन शिवप्रकाश मिश्रा तर संयोजन प्रीती पांडे यांनी केलं होतं। सदर मिरवणुकीत सर्व भगवान परशुराम भक्त बंधू भगिनी आबाल वृद्ध ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मैं सिद्धार्थ संजय पांडे आज परशुराम जयंती के शुभ अवसर पे यहाँ पे हनुमान नगर से शोभा यात्रा निकल रही है। ये पहला साल है इस शोभा यात्रा का और आप देख सकते हैं यहाँ पे कितने सारे लोग, माताएं, बहनें, बुजुर्ग सब जुड़े हैं और पूरा समाज एकजुट होकर ये शोभा यात्रा में जुड़ा है। और जैसे यहाँ से हनुमान नगर शाखा से शंकर मंदिर से निकला है और ये होते हुए आगे जाके रूपा देवी मंदिर में इसका वहाँ पे समाप्ति होगी और वहाँ पे भी आरती होगी। तो मेरा सभी से निवेदन है कि ये पहला साल है, इसमें आप लोग ऐसे हर साल होगा, इसमें ज़्यादा से ज़्यादा लोग जुड़ें, सभी समाज के लोग जुड़ें, सभी स्थानिक लोग जुड़ें और इसी तरह से ये जो शोभा यात्रा हो रही है इसको सफल करें और ऐसे इसकी प्रसिद्धि बढ़ाएं, क्योंकि ज़्यादा करके जो शोभा यात्रा होती हैं ये अलग अलग तरह लोगों के लिए होती है, पर परशुराम जी के लिए, परशुराम जयंती के शुभ अवसर पे थाने में ये पहली बार हो रही है। और इसका श्रेय मैं जो इनके आयोजक हैं शिवप्रकाश मिश्रा जी और प्रीति पांडे जी, बाकी सभी यहाँ के स्थानिक संजय झा जी, पांडे जी, इन सभी का मैं धन्यवाद देना चाहूँगा। कि सबसे पहले तो सभी को परशुराम जन्मोत्सव की ढेर सारी बधाइयाँ। और यहाँ से जो परशुराम जन्मोत्सव की जो हमने इस साल पहली बार इसकी शुरुआत की है, इस चीज़ को लेकर कहीं ना कहीं जो भगवान परशुराम का जो महत्व है लोगों को जिस तरह से हमने बताने की कोशिश की है और इस यात्रा के दौरान लोगों को इसके बारे में पता चले, और यही एक उद्देश्य लेके हमने शुरुआत की है कि सारे सनातनियों को और जिस तरह से अपने सभी हिंदू भाइयों को एक जागृत करने की कोशिश हमने इस चीज़ को लेकर शुरू की। मैं सभी पत्रकार बंधुओं का दिल से आभार प्रकट करना चाहता हूँ, क्योंकि ये परशुराम जयंती बहुत से कम जगहों पे होती है और आप लोगों ने जो इसका प्रचार करने का माध्यम शुरू किया है, बहुत बहुत धन्यवाद दूंगा मैं आप लोगों को सर्वप्रथम। उसके बाद हमारे छोटे भाई शिवप्रकाश जी ने जिसकी शुरुआत की है उनका दिल से धन्यवाद करूंगा। और ज्यादा से ज्यादा अगली बार मैं सभी अपने भाइयों से, ब्राह्मण बंधुओं से, जो भी अन्य जाति के बंधु है, जो हिंदू है, उन्हें आमंत्रण करता हूँ कि अगली बार ज्यादा से ज्यादा रूप में इसमें सम्मिलित हो। सबसे पहले परशुराम जन्मोत्सव की सभी को बहुत बहुत शुभकामनाएं। जैसे कि आज शोभा यात्रा हनुमान नगर से होते हुए रूपा देवी मंदिर के लिए समापन होगी, वहाँ भी प्रोग्राम रखा हुआ है, आरती का प्रोग्राम है, फिर उसके बाद भजन संध्या का प्रोग्राम रखा हुआ है। ये एक निंदनीय और बहुत अच्छा कार्यक्रम रखा जा रहा है। जो कि पहले तो शोभा यात्रा यहाँ से जो निकाल रहे शिवप्रकाश मिश्रा जी, उनको मैं बहुत बहुत धन्यवाद कहूँगा, जिन्होंने इस चीज़ को पहली बार सोचा और थाने में करने जा रहे हैं। जहाँ तक कि मैं जानता हूँ ऐसा कार्यक्रम बहुत कम जगह पे होता है, इसके लिए उनको बहुत बहुत धन्यवाद कहूँगा और सभी को शुभकामनाएं दूंगा। 2.5 वर्षात महायुती सरकारने केलेले काम पाहून मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केले। काम करणाऱ्यांसोबतच जाण्याचा निर्णय लोकांनी घेतला आहे। त्यामुळे शिवसेनेत दररोज विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करत आहेत। विधानसभेवरती महायुतीचा भगवा झेंडा फडकवला, आता महापालिकांवरती भगवा झेंडा डौलाने फडकेल असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। नौपाड्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपविभाग प्रमुख प्रीतम राजपूत, उपविभाग प्रमुख राजेश पवार, गटप्रमुख सुधीर ठाकूर, शाखा प्रमुख दिनेश सिकणे यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। त्यावेळी ते बोलत होते। आनंद आश्रम येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, सचिव बाळा गवस, नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। अरे हा तो कुठे पीछे अमितला पण प्रीतम राजपूत आणि त्यांच्या सोबत इतर सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी आणि त्यांच्या सौभाग्यवती सीमा प्रीतम राजपूत आणि सगळ्यांची नावं नरेश म्हस्के यांनी घेतलेली आहे।
अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गेल्या 2.5-3 वर्षामध्ये आपण पाहिलं की या महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावागावातून शिवसेनेमध्ये दाखल होण्याचा ओघ जो आहे तो आपण पाहतोय. आणि कालच मुंबईमध्ये देखील मुंबईतल्या माजी महापौर दत्ता दळवी यांचाही उपनेते त्यांचाही प्रवेश झाला आणि जवळपास मुंबई महापालिकेतले 50 उबाटाचे नगरसेवक जे विद्यमान सिटिंग नगरसेवक आहेत त्यांनी प्रवेश केला. इतर पक्ष जे आहेत त्यांच्यातल्या लोकांनी जवळपास 65 ते 70 लोक आज मुंबई महापालिकेचे नगरसेवक जे 17 ते 22 नंतर निवडणुका झाल्या नाही, म्हणजे हे सिटिंग कॉर्पोरेटर म्हणून, नगरसेवक म्हणून काम करत होते आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबई महापालिका मुंबईला फक्त स्वार्थासाठी आणि मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून जे त्याच्याकडे पाहत होते आणि मुंबईकर त्रस्त होता, मुंबईकर अडचणीत होता, मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न होता, त्याच्या झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न होता, धोकादायक इमारतींचा प्रश्न होता, तो आपण हाती घेतला आणि मुंबईतल्या विकासाची आम्ही कामं केली. आणि त्यामुळे मुंबई महापालिकेत सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मुंबई महापालिका या ठिकाणी जवळपास आपल्याकडे शिवसेनेकडे 70 नगरसेवक इतर पक्षांचे आपल्याकडे सामील झालेले आहेत. एका रात्री 4 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या सलमान फिरोज खान या सराईत चोरट्यास ठाणे शहर पोलिसांनी राजस्थान अजमेर येथून अटक केली आहे. तसेच 9 गुन्हे उघडकीस आणताना एकूण 100 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश आलं आहे. सलमान यांच्यावरती यापूर्वी मुंबईमध्ये 4 गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 11 एप्रिल 2025 रोजी नौपाडा, राबोडी, वर्तकनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीमध्ये 4 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास करताना अटकेतील सलमान खान हा गुन्ह्यानंतर राजस्थान अजमेर येथून पळून गेला होता अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याला अजमेर येथून 23 एप्रिल रोजी अटक करण्यात आली. वर्तकनगर, राबोडी, नौपाडा, कापूरवाडी, कासारवडवली, डोंबिवली व नारपोली या पोलीस ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील 100 ग्रॅम वजनाचे 10 लाखांचे 5 मणी मंगळसूत्र, 5 सोन्याच्या चैन आणि 80,000 गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल असा एकूण 10,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वर्तकनगर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 306/25 सोनसाखळी चोरीचा जबरीनं चोरीचा गुन्हा दाखल होता. त्यामध्ये गुन्हे शाखेचे घटक 1चे पोलीस निरीक्षक श्री गायकवाड, PSI गुगे, ASI नाईक आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला, ज्यामध्ये सलमान फिरोज खान हा आरोपी सोनसाखळी चोरी जबरीनं चोरी करण्यामध्ये निष्पन्न झाला. त्याला गुन्हे शाखेच्या घटक 1च्या टीमने अजमेर राजस्थान येथून ताब्यात घेऊन त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली. या गुन्ह्याचा तपासादरम्यान एकूण त्यानं 9 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं, ज्यामध्ये वर्तकनगर, राबोडी, कापूरवाडी, नौपाडा, कासारवडवली, डोंबिवली, मानपाडा असे 9 गुन्हे त्यांना केल्याचं निष्पन्न झालं. ज्यामध्ये गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्याप येतो 100 ग्रॅम वजनाचे 5 मंगळसूत्र, 5 सोन्याचे चेन आणि एक मोटरसायकल अशी 10,80,000चा मुद्देमाल अद्यापर्यंत जप्त झालेला आहे. या आरोपीला सध्या दिनांक 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी आहे. या आरोपीवर पूर्वी मुंबई येथे अंधेरी, सांताक्रूज, मुलुंड, खार या 4 पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचे गुन्हे या आरोपीच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत. या अनुषंगानं सदर गुन्ह्यामध्ये
आरोपी सलमान फिरोज खान याला अजून कोणी मदत केली, त्याचा कोण साथीदार होता, त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे. त्याचबरोबर सदर आरोपीनं ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर मुंबई या परिसरात अजून काही गुन्हे केले आहेत का, त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत. कुठल्या टोलीचं होतं? तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.